बऱ्याचदा लाईफमध्ये अशा सिच्युएशन येतात की त्यामध्ये नेमकं काय करायचं हे आपल्याला कळत नाही किंवा जे काही करायचं आहे ते बरोबर की चूक या कन्फ्युजनमध्ये जाऊन आपण पडतो. आणि तो जो काही प्रॉब्लेम किंवा सिच्युएशन असेल ती माझ्या वाट्याला आत्ताच का आली हे आपल्याला कळत नाही. हे अख्खं युनिवर्स एनर्जीवर काम करतं. सोलर एनर्जी झाली, विंड एनर्जी झाली आणि ही एनर्जी कायम पास ऑन होत राहते. सोपं उदाहरण म्हणजे दिवसाची सूर्याची उष्णता जाणवते ती आपल्याला रात्री नाही जाणवत. पण ह्याचा अर्थ असा नाही की सूर्य तिथून निघून गेला. तर पृथ्वी गोल फिरली, टाईमलाईन चेंज झाली. उद्या त्याच्या टाईमलाईनमध्ये तो परत जेव्हा येईल तेव्हा तीच एनर्जी तुम्हाला देणार आहे. तसंच प्रत्येक व्यक्ती पण एक एनर्जी कॅरी करत असतो आणि त्याची एनर्जीच त्याच्या आयुष्यात त्याच्या सिच्युएशन्सना अट्रॅक्ट करते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखादं काम हातात घेतलं आणि तुम्ही कॉन्फिडंट नसाल आणि कन्फ्यूज असाल की अरे हे मला जमणार का नाही, माझ्याकडनं काही चूक झाली तर ही जी भीती असते, ही जी एनर्जी तुम्ही क्रिएट करणार, तुमच्या वाट्यात तीच सिच्युएशन येणार. बऱ्याचदा तुमची स्वतःचीच नाही तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या तुमच्या लोकांची एनर्जीसुद्धा ह्या गोष्टींवर इम्पॅक्ट करू शकते. काही गोष्टी तुमच्या हातात नसेल, तुम्ही विचार पण केला नसेल, पण तुम्हाला त्या फेस कराव्या लागतील. घरी एखादा हेल्थ इश्यू येईल किंवा फॅमिली इश्यू, तुमच्या मुलांचं काहीतरी निघेल, तुम्हाला पर्सनली तुमच्या जॉबमध्ये काही असे शिफ्ट करावे लागतील. या सगळ्यामध्ये खूप लोक म्हणतात की पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहिले की तुमच्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह होईल. अरे पण ते पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे कसं? मी एक गोष्ट शिकलोय की ही प्रत्येक सिच्युएशनना तुम्हाला एका पोझिशनमध्ये नेऊन उभी करते. तर ती पोझिशन आपली काय आहे त्या वेळेला हे कळलं तर आपल्याला थोडं डिसिजन मेकिंग सोपं जातं. पोझिशन कशाची? तर पोझिशन म्हणजे काय निवडायचं आणि काय नाही याची. काही प्रॉब्लेम्स असे असतात की तुम्हाला चॉईस नसतो, तुम्हाला ती ॲक्शन घ्यावीच लागते, तुम्हाला आवडत असो वा नसो. काही सिच्युएशनमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात आणि मग तुमचं कन्फ्युजन होतं की हा निवडावा की तो, आणि नेमका कुठला बरोबर. आणि बऱ्याचदा तर खूप साऱ्या गोष्टी एक साथ चेंज व्हायला लागतात की अरे हे कशासाठी होतंय, मग याच्यामध्ये मी काय करू, मग इकडे मी कुठलं डिसिजन घेऊ, मग यासोबत मी ही दुसरी गोष्ट कशी हँडल करणार. आणि ह्या सगळ्यामध्ये बघायला गेलं तर तसं तुमच्या हातात असं काही नसतंच की तुम्ही एक कुठली तरी गोष्ट निवडाल. तुम्हाला फक्त वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागते. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही जी कुठली एनर्जी आत्तापर्यंत कॅरी करत आलाय, आत्ता या सिच्युएशनमध्ये पडल्यामुळे नाही, तर आजवर जे काही तुम्ही केलंय त्या प्रत्येक एनर्जीचं हे आउटकम तुम्हाला आज डोळ्यासमोर दिसतंय. आणि एनर्जी ट्रॅव्हल्स फ्रॉम वन सोर्स टू अनदर, ही कायम पुढे 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 जात राहणार आहे. आपण स्वतःसाठी जेव्हा कुठलीही गोष्ट एफर्ट्स घालून करतो ती पॉझिटिव्ह थिंकिंगनीच केलेली असते. आपण कधी स्वतःचं वाईट विचार नाही करत. यावरून हे लक्षात घ्या, जे मी पोझिशन्सबद्दल बोलतोय की जे एक अशी पोझिशन ज्यामध्ये तुम्हाला चॉईसच नाही आहे, तुम्हाला ती गोष्ट करावीच लागेल, तर हे तुमच्याच एफर्ट्सचा रिझल्ट आहे आणि तो पॉझिटिव्हच असणार आहे. त्यामुळे तो ऑप्शन जो काही तुमच्यासाठी शिल्लक राहिलेला आहे हा बेस्टच असणार आहे, हा एक विश्वास ठेवायचा. जेव्हा तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतील आणि कन्फ्युजन असेल की कुठला ऑप्शन बरोबर, तेव्हा शांतपणे बसून दोन्ही ऑप्शन्सबद्दल विचार करून स्वतःला विचारायचं की कुठल्या ऑप्शनमध्ये मला मानसिक समाधान मिळणार आहे आणि एक सेफ्टी फिलिंग येईल, तो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन. कुठेही थोडीफार जरी रिस्क काय वाटली तर तो ऑप्शन निवडायचा नाही. आणि जी थर्ड सिच्युएशन सगळ्यात महत्त्वाची, जेव्हा खूप साऱ्या गोष्टी होत आहेत किंवा असं काय होतंय, तुम्हाला जस्ट वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. भले डोळ्यासमोर दिसतंय की खूप साऱ्या गोष्टी बिघडत आहेत, थोडंफार डाऊनफॉल होत आहे, बट डोंट वरी, ती तुमच्याच एनर्जीची आउटकम आहे. त्यावेळी युनिवर्स तुम्हाला सांगते की यू डोंट हॅव टू डू एनिथिंग, यू हॅव ऑलरेडी डन वॉट एव्हर इज नीडेड अँड वॉट एव्हर इज हॅपनिंग. जे काय आत्ता होतं आहे, इट इज ऑल फॉलिंग ॲट द राईट प्लेसेस. ते त्या जागी येऊन परत सेटअप होणार आहे. जेव्हा केव्हा ती सिच्युएशन ओसरून जाईल तेव्हा जो रिझल्ट असणार आहे तो तुमच्यासाठी आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट असणार आहे. कारण प्रत्येक सिच्युएशनचा आउटकम तुम्ही घातलेल्या एफर्ट्सच्या एनर्जीचाच रिझल्ट आहे आणि तो कायम पॉझिटिव्हच असतो आपल्या स्वतःसाठी. हे एकदा तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर झालं ना, तुम्हाला विचारच करावा लागणार नाही की मी आत्ता पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तुमचा माइंडसेट कायम हा पॉझिटिव्हच राहणार. एखादी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन संपल्यानंतर जेव्हा तुम्ही विचार कराल की आत्ता माझ्या हातात काय पडलं, तेव्हा 2-4 दिवसांपासून काय झालं याचा नाही, तर ओव्हरऑल आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये मी कुठून कुठे आलो ही जर्नी जर तुम्ही बघितली ना, तुम्हाला तुमचा ग्राफ हा कायम चढताच दिसेल. ही असते तुमची सक्सेसची शिडी आणि यालाच म्हणतात पॉझिटिव्हली प्रोग्रेस करणं. थोडे सेटबॅक लागतात लोकांना, पण एखाद्याला जर फास्ट रनअप घ्यायचा असेल तर एक पाऊल समजा त्याला मागे यावं लागलं, तर उलट 2-4 पावलं अजून मागे घेतली तर तुम्हाला रनअप घ्यायला चांगला स्पेस मिळतो, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे काही हरकत नाही, लाईफने जर एक पाऊल मागे घेतलं, 2 पाऊल आपण अजून मागे जायचं, थोडा सेफ स्पेस घ्यायचा आणि अजून मोठ्या स्पीडनी पुढे झेप घ्यायची. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला डिसिजन मेकिंग कशी करायची आणि कसं पॉझिटिव्ह राहायचं त्या बाबतीत हे थोडंफार तरी लक्षात आलं असेल. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशा बऱ्याच गोष्टींवरती गप्पा मारण्यासाठी पेजला फॉलो करा. धन्यवाद.